आजचं युग हे स्पर्धात्मक युग म्हणून ओळखलं जातं। आजच्या या स्पर्धेमध्ये तग धरून सर्वोत्तम येण्याच्या शर्यतीत आज प्रत्येक जण धावताना दिसतंय। मात्र या तणावपूर्ण वातावरणामध्ये आपण आमंत्रण देतोय ते नैराश्याला। त्यामुळे टोकाचं पाऊल उचलण्याच्या अनेक घटना आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकत असतो, पाहत असतो। यावर आता तज्ञांनी काही उपाय सांगितलेत। जर तुम्ही सुद्धा अशा परिस्थितीमध्ये जात असाल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। तज्ञ असं सांगतात की कामाच्या तणावामुळे तुमच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतोय असं जेव्हा तुम्हाला दिसून येईल त्यावेळेस मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे। तुमच्या समस्या तुमच्या HR सोबत एकदा तरी शेअर करा। कदाचित त्यांच्याकडे तुमच्या समस्येवरती उपाय असू शकतो। प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी क्षमता, स्वतःची अशी शैली आणि काम करण्याची अशी वेगळी पद्धत असते। त्यामुळे आपल्या कामाची तुलना इतर कुणाच्याही कामाशी करू नका। त्यामुळे तणाव नक्कीच आपला कमी होऊ शकतो। पुढे तज्ञ असं म्हणतात की एकटं राहणं मोठ्या प्रमाणात टाळा, कारण कुटुंबीय मित्र परिवाराबरोबर आपले प्रॉब्लेम शेअर केल्यानं ते कमी होतात। कदाचित आपल्याला त्यावरती उपाय मिळतात। जर तुम्ही कामानिमित्तानं घरापासून दूर राहत असाल तर आवर्जून घरच्यांशी कॉल किंवा व्हिडिओ कॉल करून संवाद साधण्याची स्वतःला सवय लावा, कारण योगायोगामध्ये सुद्धा आपण आपले प्रॉब्लेम शेअर करतो आणि त्यावरती आपल्याला सहज उपाय मिळून जाऊ शकतो। पुढे असं तज्ञ म्हणतात की स्वतःला वेळ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। वीकेंडला कामाचा ताण न ठेवण्याचा प्रयत्न करा। हवा बदल, वातावरण बदलासाठी बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करा। जर योग्य कल्चर नसेल तर प्रथम तुमच्या वरिष्ठांशी तुम्ही बोला। त्यानंतरही जर काही उपाय दिसला नाही तर कंपनी बदलण्याचा नेहमीच प्रयत्न करा, कारण टॉक्सिक वातावरणामध्ये घालवलेला प्रत्येक मिनिट हा तुमच्या नैराश्याला आमंत्रण देऊ शकतो। त्याचबरोबर काम आणि वेळेचं व्यवस्थापन आणि या दोघांची उत्तमरित्या सांगड घालणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। हा सुद्धा तणाव कमी करण्याच्या मार्गावरचा महत्त्वाचा पैलू मानला जातोय। तर ही काही तज्ञांची मतं आहेत। जर तुम्ही तुमच्या कामाच्या रस्सीखेचेमध्ये ही सगळी मतं, ही सगळी जी काही वर्णनं आहेत, हे मार्गदर्शन आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवू शकता। शेवटी हे विसरू नका, आरोग्यम धनसंपदा।